मराठी फिल्मसाठी लावणी हे काही नवीन नाही आहे. त्यामुळे ती लावणी अशी करावी की जी ते पारंपरिक तर असावंच, पण आजच्या नवीन जनरेशनला त्याच्यामध्ये एक कनेक्ट सापडावा. आणि जेव्हा गाणं समोर आलं तेव्हा आमची जबाबदारी अजून वाढली की हे चित्रीकरण पण चांगलं व्हायला पाहिजे. ते लावणीचा एक फेस असतो, तो फेस कोण असेल. आणि त्यामुळे आम्ही पुष्कळ विचार केला आणि एक नाव जे समोर आलं जे अजिबात लावणी क्षेत्रामध्ये आपण कुठेही ऐकलं नाही आहे, पण तीच त्याची जमेची बाजूसुद्धा आहे. आणि म्हणून सई ताम्हणकरला आम्ही या लावणीसाठी विचारलं आणि सईचा जो रिस्पॉन्स होता माहित नाही, विचार करून सांगते. गाणं तर खूप सुंदर आहे कारण की रोहन रोहन यांनी गाणं केलं आहे कंपोज आणि आपले तेजस सरांनी गाणं लिहिलं आहे. सो मी विचारलं असंच की कोण आर्टिस्ट आहे आणि तेव्हा मला कळलं सई ताम्हणकर. मी पहिल्यांदा लावणी करते. सो आलेच मी बँग ऑन. रोया करना हो एक इशारा आलेच मी, हो रोया करना हो एक इशारा आलेच मी, आलेच मी. खूप स्मूथली फिल्मच्या स्क्रिप्ट मध्ये त्याला इन्कॉर्पोरेट करून ती लावणी इकडे सादर केली जाते. भडाची आहे त्यामुळे खूप रुरल एंड पण आहे त्याला. I am damn sure this song is going to go viral कारण की सईनी जे परफॉर्म केल्या गाण्यात ते आतापर्यंत तर तिचं वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स सॉन्ग आहे मला असं वाटतं. नवीन प्रोजेक्ट असेल किंवा नवीन सॉन्ग असेल ते इट्स ऑलवेज अ व्हेरी व्हेरी हॅपी स्पेस टू म्हणजे लिप सिंक लावणी ही सिच्युएशन दिल्यानंतरच वी वर सो हॅपी आणि आम्ही पण खूप दिवसांनी ही लावणी घेऊन येतो. सईनी 100% केलं. त्यात आशिषची जोड होती, त्याला अतिशय उत्तम कोरिओग्राफी केली. अनोखी लावणी आम्ही याच्यामध्ये तयार केली आहे. मला खात्री आहे की ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना ती आवडेल. त्यामुळे नक्की बघा आलेच मी. आलेच 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 मी आलेच मी आलेच मी आलेच मी आलेच मी आलेच आलेच मी आलेचा चहा आलेच इशारा आलेच आलेच मी आलेच मी.